वसईत अँटी करप्शनची रेड झालेली आहे। वसई तहसीलदार कार्यालयात भर दिवसा ही रेड झालेली आहे। 40 लाख रुपयांची मागणी केली होती आणि 7 लाख घेताना रंगेहात पकडलेले आहे। जे निवासी नायब तहसीलदार आहेत विनोद धोत्रे यांचा खाजगी इसम आहे अनिल चोबळ, याला 7 लाख रुपये देताना रंगेहात पकडलेला आहे। ठाणे लाचलुचपत विभागाने ही कारवाई केलेली आहे। शोभे करून तक्रारदार आहेत, मधुबन परिसरात राहणारे, ते पेशाने इंजिनियर आहेत। त्यांची वसईतल्या देपिवली इथे मालकी जागा आहे, जवळपास 2 एकरहून अधिक जागा आहे आणि 1.5 एकरहून अधिक जागेवर त्यांनी अनाधिकृत बांधकाम केलं होतं। ते अनाधिकृत बांधकाम पाडू नये, त्याच्यावर कुठलीही कारवाई करू नये आणि उरलेल्या जागेचा एनए करावा, त्यासाठी ही लाचेची मागणी करण्यात आली होती। आणि नायब तहसीलदार विनोद धोत्रे यांच्या सांगण्यावरून हे 40 लाखांची मागणी करण्यात आली होती। त्या धर्तीवर आज 7 लाख देण्याचं ठरलं होतं, परंतु तक्रारदाराने जे आहेत की ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याची माहिती दिली, यांनी सापळा रचला आणि 7 लाख देताना रंगेहात पकडलेला आहे। सध्या जे अनिल चोबे ज्यांनी रक्कम स्वीकारली त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे। पंचनामाचं काम सुरू आहे। रात्री उशिरापर्यंत गुन्हा देखील दाखल होऊ शकतो, त्याच्यानंतर अटक होईल, परंतु ताब्यात घेतलेलंच आहे आता। परंतु या संपूर्ण प्रकरणात विनोद धोत्रे नायब तहसीलदार आहेत, त्यांची भूमिका संशयास्पद आहे। ते सध्या वसईत नॉट रिचेबल असल्याचं बोललं जातंय। विनोद धोत्रे रडारवर आहेत आणि त्यांच्यावर काय कारवाई होते ते देखील पाहावं लागणार आहे, कारण विनोद धोत्रे यांच्या सांगण्यावरूनच अनिल चोबळ यांनी हे पैसे स्वीकारले होते। हे झाले एक प्रकरण। वसई तालुक्यात असे किती एनए प्लॉट असतील किंवा एनएची प्रकरणं असतील किंवा अनधिकृत बांधकामं थांबवण्यासाठी कारवाई असेल, हे देखील पाहावं लागणार आहे। एक प्रकरण समोर आलं, त्यामुळे एकंदर वसई तहसीलदार कार्यालयातला भ्रष्टाचार हा समोर आलेला आहे। त्यामुळे संपूर्ण प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काहीही बोलण्यास कॅमेरापुढे नकार दिलेला आहे। परंतु HP लेव्हलला जी प्राथमिक माहिती मिळाली त्यानुसार 7 लाख रुपये घेताना रंगेहात पकडलेले आहे। आता प्रश्न उपस्थित आहे की विनोद धोत्रे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग रडारवर घेणार, यांना अटक करणार की सोडून देणार, ते देखील पाहावं लागणार आहे। HP लेव्हलसाठी प्रवीण नलावडे, वसई।